Good morning, student. SY BCom 2019 pattern, semester 4. Subject cost and verse accounting second. Topic material accounting. या टॉपिक मधील स्टोर लेजर अकाउंट याचा प्रॉब्लेम नंबर 6 आणि त्याचं सोल्युशन आज आपण पाहतोय. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. The following transaction took place relating to material X during January. एक महिन्याचे सर्व ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि त्याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स देखील लावून दिलेला आहे. 2 जानेवारी, 6 जानेवारी, 9 जानेवारी, 10 जानेवारी, 11, 22, 23, 30 आणि 31. फर्स्ट आपलं काम काय असतं की सिक्वेन्स आहे का पाहून घ्यायचा, नसेल तर तो आपल्याला लावून घ्यावा लागतो. हा प्रॉब्लेम ऑक्टोबर 2018 पुणे युनिव्हर्सिटीच्या एक्झामला आलेला होता 10 मार्कांसाठी. तर जे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत त्यामध्ये परचेसेस आणि इश्यूज आहे. क्वांटिटी जी आहे ती केजी मध्ये दिलेली आहे आणि रेट जो आहे तो पर युनिटचा रेट दिलेला आहे. तर हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टोर लेजर ऑफ मटेरियल एक्स अंडर फिफो मेथड. फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यासाठी आधी स्टेटमेंट आखा, वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ कंपनी स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल एक्स. इथे मटेरियलचं नाव दिलेलं आहे. ज्या प्रॉब्लेम मध्ये नाव दिलेलं असेल त्या प्रॉब्लेम मध्ये मटेरियलचं नाव टाकायचं असतं. स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल एक्स फॉर द मंथ एंडेड 31 जानेवारी. इयर दिलेलं नाहीये म्हणून आपण इयर नाही टाकलं. उजव्या बाजूला मिनिमम लेवल डॅश डॅश, मॅक्झिमम लेवल डॅश डॅश, रिऑर्डर लेवल डॅश डॅश आणि रिऑर्डर क्वांटिटी डॅश डॅश. डाव्या बाजूला FIFO म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. त्यानंतर कॉलम आखा, पर्टिक्युलर, रिसिप्ट, रिसिप्ट मध्ये GRN, क्वांटिटी, रेट, अमाऊंट. आता इथे तुम्ही क्वांटिटीच्या पुढे कंसामध्ये केजी लिहू शकतात, कारण की जी काही क्वांटिटी दिलेली आहे ती केजी मध्ये दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक कॉलमला जिथे क्वांटिटी शब्द आहे तिथे तुम्ही इन ब्रॅकेट केजी टाका. जी क्वांटिटी आहे ती केजी मध्ये आहे. बॅलन्सला देखील क्वांटिटीच्या समोर इन ब्रॅकेट केजी. या पद्धतीने कॉलम आखा, रिसिप्ट, इश्यू, बॅलन्स आणि रिमार्क. GRN रिसिप्ट मध्ये क्वांटिटी, रेट, अमाऊंट. इश्यू मध्ये MRN मटेरियल रिक्विजिशन नोट नंबर, क्वांटिटी, रेट, अमाऊंट. बॅलन्स मध्ये क्वांटिटी, रेट, अमाऊंट. फर्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ते 2 जानेवारीचं आहे. परचेस केलेले 2000 युनिट आणि त्याचा रेट आहे 10 रुपीज. 2000 केजी परचेस केलेले आहेत आणि त्याचा रेट आहे 10 रुपीज. मग डेट घ्या, सेकंड. परचेसेस क्वांटिटी मध्ये रिसिप्टच्या 2000, रेट मध्ये 10 गुणाकार करून अमाऊंट मध्ये 20,000. तेवढाच बॅलन्स येईल. बॅलन्सच्या कॉलमला जा, इश्यूच्या कॉलमला डॅश करा. बॅलन्स 2000, रेट मध्ये 10, अमाऊंट मध्ये 20,000. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 6 जानेवारीला पुन्हा परचेसेस आहेत 300 केजी. रेट आहे 12. मग घ्या, डेट मध्ये 6 जानेवारी. एकदाच वरती जानेवारी टाकून दिलं तरी चालेल, नंतर आपण फक्त तारखा टाकूयात. परचेसेस क्वांटिटी आहे 300 आणि रेट आहे 12. क्वांटिटी मध्ये घ्या 300, रेट मध्ये 12, अमाऊंट मध्ये दोन्हींचा गुणाकार करून 3600. इश्यूच्या कॉलमला डॅश करा. आता बॅलन्स लिहा. पहिली क्वांटिटी आहे 2000, त्यानंतर आत्ताची जी खरेदी आहे ती आहे 300. रेट मध्ये पण 2 रेट येतील, 10 आणि 12. अमाऊंट मध्ये 20,000 आधीचा बॅलन्स आणि आत्ताची खरेदी 3600. असे 2 बॅलन्स आले. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. 9 जानेवारीला
इश्यू करायचे 1200 युनिट आणि आपली मेथड आहे FIFO, फर्स्ट इन फर्स्ट आउट. मग पहिला बॅलन्स बघायचा. पहिला बॅलन्स आहे 2000. इश्यू किती करायचे आहेत आपल्याला, तर 1200. म्हणजे आपण पहिल्याच रेटनी संपूर्ण अमाऊंट इश्यू करू शकतो. मग तारीख घ्या 9 इश्यूज. रिसिप्टच्या कॉलमला डॅश करा, इश्यूच्या कॉलमला या 1200. रेट घ्यायचा, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड आहे म्हणून 10, दोन्हींचा गुणाकार करून 12,000. 2000तून 1200 युनिट इश्यू केले म्हणजे राहिले 800. नंतरची क्वांटिटी आहे तसेच लिहायचे. रेट 10, नंतरचा रेट आहे तसाच लिहायचा 12. 20,000तून 12,000 वजा करा किंवा 800 गुणिले 10 करा, कॅल्क्युलेशन सेम येईल, 8,000, 8,000 रुपये. आणि खालची अमाऊंट जी आहे 3,600 ती आहे तशीच आहे, कारण की ती क्वांटिटी आपण वापरलेली नाहीये. याप्रमाणे आपण बॅलन्स काढला. 800, 10, 8,000 आणि 312, 3,600. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 10 जानेवारीला परचेस केलेत 200 युनिट केजी आणि रेट आहे 14. मग डेट घ्या 10 जानेवारी किंवा नुसतं 10 टाका, कारण वरती आपण जानेवारी टाकलेलंच आहे. परचेसेस रिसिप्टच्या क्वांटिटीमध्ये 200 आणि रेट आहे 14. रेट मध्ये 14. कॅल्क्युलेशन करून गुणाकार करा 2,800. बॅलन्स घ्या, इश्यूच्या कॉलमला डॅश. बॅलन्स आता 3 येतील. पहिला 800, नंतरचा 300 आणि आत्ताची खरेदी 200. त्यानंतर रेट मध्ये 10, 12 आणि 14. अमाऊंट मध्ये पहिली अमाऊंट आहे तशीच 800, दुसरी अमाऊंट 3,600 आणि आत्ताचं कॅल्क्युलेशन करून आलेली अमाऊंट 2,800. असे 3 रेट येतील बॅलन्स मध्ये. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 11 जानेवारीला इश्यू करायचे 1,000 युनिट्स किंवा 1,000 केजी. मग डेट घ्या 11. आपली मेथड आहे FIFO, फर्स्ट इन फर्स्ट आउट. मग बॅलन्स पहा. बॅलन्स मध्ये पहिला जो बॅलन्स आहे तो किती युनिट्स आहे ते चेक करायचं. पहिला बॅलन्स आहे 800 युनिटचा आणि इश्यू किती करायचे 1,000 युनिट. म्हणजे 800 युनिट आपल्याला 10 रुपयाच्या रेटने इश्यू करावे लागतील आणि राहिलेले 200 युनिट आपल्याला 12 रुपयाच्या रेटने इश्यू करावे लागतील. मग पहिले घ्या 800, नंतर 200. त्यानंतर रेट मध्ये पहिला रेट 10, नंतरचा रेट 12. 800 गुणिले 10 8,000, इथे 8,000 आहे. आणि 200 गुणिले 12 2,400. 200 गुणिले 12 2,400. बॅलन्स लिहा. बॅलन्स मध्ये पहिला 800चा पूर्ण युटिलाइज केला, आपण प्रोसेसला पाठवला, तो येणार नाही. नंतरचा 300तला 200 पाठवला म्हणजे शिल्लक राहिला 100. त्याच्या पुढचा जो आहे तो आहे तसाच आहे 200. रेट मध्ये 12 आणि 14. बॅलन्स मध्ये 100 गुणिले 12 1,200 आणि 200 गुणिले 14 किंवा त्याचं कॅल्क्युलेशन आहेच वरती आपल्याकडे 2,800. याप्रमाणे बॅलन्स राहिला. 11 तारखेला आपण 1,000 युनिट काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. 1,000 युनिट FIFO मेथडने इश्यू करायचे होते म्हणून आधी पहिला बॅलन्स वापरला. शिल्लक राहिलेले 200 युनिट आपण पुढच्या रेटने इश्यू केले. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन 11 तारखेनंतर 22 जानेवारीला परचेस आहे 300 युनिट आणि रेट आहे 15. मग डेट घ्या 22 जानेवारी किंवा फक्त 22 तारीख टाका. परचेसेस क्वांटिटी मध्ये 300, रेट मध्ये 15. रेट मध्ये 15 गुणाकार करून अमाऊंट मध्ये 4,500. बॅलन्स लिहा. आता बॅलन्स आपले 3 येतील. पहिले 2 आहे तसेच लिहावे लागतील. 100, नंतर 200
आणि आत्ताची खरेदी 300. मी नेक्स्ट पेजवर घेते. बावीस तारखेला परचेस केलेले आहेत 300 युनिट. आधीच्या 2 क्वांटिटीज ऍज इट इज लिहिल्या, नंतरची आत्ताची खरेदी 300 युनिटची. रेट लिहिताना आधीचा रेट आहे 12 आणि 14, तो आपण लिहितोय 12 त्यानंतर 14 आणि आत्ताच्या खरेदीचा रेट 15. अमाऊंट मध्ये 1200 त्यानंतर 2800 आणि आत्ताची खरेदी 4500. याप्रमाणे 3 बॅलन्सेस आले. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पहा. 22 जानेवारी नंतर 23 जानेवारीला इश्यू करायचे 100 युनिट. आपली फिफो मेथड आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. या 23 जानेवारी इश्यूज किती युनिट इश्यू करायचे आपल्याला, तर 100 युनिट इश्यू करायचे. इश्यूच्या कॉलमला या 100 युनिट. मेथड कोणती आहे, फिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. आपल्याकडे पहिला बॅलन्सच 100 युनिटचा आहे, म्हणून त्याच रेटने आपण इश्यू करणार. 100 रेट मध्ये 12 आणि अमाऊंट मध्ये 1200. बॅलन्स लिहिताना पहिला 100 आपण इश्यू केला, मग आता शिल्लक राहिलाय 200 आणि 300. त्यानंतर रेट मध्ये 14 आणि 15, अमाऊंट मध्ये 2800 आणि 4500. 23 तारखेचं ट्रान्झॅक्शन झाले. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 30 जानेवारीला परत 200 युनिट इश्यू करायचे. फिफो मेथड आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. तारीख टाका 30 जानेवारी 200 युनिट. इश्यू करायचे. इश्यूच्या कॉलमला या. आता बघा फिफो मेथड आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट. पहिला बॅलन्स 200चाच आहे, म्हणून 200 रेट मध्ये 14 अमाऊंट मध्ये 2800. बॅलन्स लिहिताना हा जो 200 होता तो आपण इश्यू केला, मग आता एकच बॅलन्स राहिला 315 आणि 4500. 300 युनिटचा बॅलन्स शिल्लक राहिला 315 आणि 4500. आता लास्ट ट्रान्झॅक्शन 31 जानेवारीला परत 200 युनिट इश्यू करायचे. मग तारीख घ्या 31 200 युनिट इश्यू करायचे. इश्यूच्या कॉलमला या. 200 फिफो मेथड आहे, परंतु आता आपल्याकडे एकच बॅलन्स शिल्लक आहे 300 युनिटचा. त्याचा रेट आहे 15, म्हणून 15 रुपयानेच आपल्याला 200 युनिट इश्यू करावे लागतील. 200 क्वांटिटी मध्ये घ्या, रेट मध्ये 15 गुणाकार करून अमाऊंट मध्ये 3000 रुपये. बॅलन्स 300 तून 100 युनिट इश्यू केले, 200 युनिट इश्यू केले म्हणजे 100 शिल्लक आहेत. त्यानंतर रेट मध्ये 15 आणि अमाऊंट मध्ये 1500. याप्रमाणे आपण स्टोर लेजर अकाउंट कंप्लीट केलेला आहे. हा प्रॉब्लेम आहे. एकूण जे ट्रान्झॅक्शन होते परचेसेसचे 4 आणि इश्यूचे 5 ट्रान्झॅक्शन होते. फिफो मेथड होती फर्स्ट इन फर्स्ट आउट. त्या प्रोसेसने आपण स्टोर लेजर अकाउंट तयार केलेला आहे. फर्स्ट जो बॅलन्स होता तो फर्स्ट आपण प्रोसेससाठी पाठवलेला आहे. याप्रमाणे आपलं स्टोर लेजर अकाउंट इथे कंप्लीट झालेला आहे. 6 नंबरचा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.